तू माथेरानमध्ये आहेस भावा. इथं ना ट्रॅफिकचं टेन्शन, फक्त नेचर आणि वातावरण. मग बघतोस काय, काढ सुट्टी आणि चल माथेरानला. तर चला तर मग माथेरानला जाण्यासाठी आपल्याला मुंबईपासून 85 किलोमीटर आणि साधारणतः पुणेपासून 116 किलोमीटर अंतर जावे लागते. माथेरानला जाण्यासाठी आपल्याला सर्वात आधी नेरळला लोकल ट्रेन पकडून जावे लागते. ती लोकल ट्रेन आपल्याला डायरेक्ट पोचवते नेरळ जंक्शनला. नेरळ जंक्शनला गेल्यानंतर आपल्याला टॅक्सी अवेलेबल असते. तिथे अडल्टसाठी तिकीट आहे 100 रुपये आणि चाइल्डसाठी आहे 50 रुपये. आपल्याला दुसरं ऑप्शन पण आहे, ते म्हणजे टॉय ट्रेन. तिला माथेरानची राणी असं बोललं जातं. त्या टॉय ट्रेनद्वारे सुद्धा आपण माथेरानला पोचू शकतो. मी चाललो आहे 100 रुपये देऊन माथेरानला. तर आपण आता सध्या माथेरानमध्ये पोचलो आहोत. माथेरानमधली ती घोड्यांची सवारी, ई रिक्षाचा प्रवास, फ्रूट्स, दुकाने, खूप काही निसर्गरम्य वातावरण इथे अवेलेबल आहे. ती टॉय ट्रेन कधी पावसाळ्यात जर तुम्हाला येण्याचा प्रसंग पडला तर खूप मजेशीर वातावरणात आपल्याला इथे एन्जॉय करता येते. टॉय ट्रेनद्वारे सुद्धा आपण पूर्ण माथेरान नाही फिरू शकत, बट आपण मार्केटपर्यंत टॉय ट्रेनद्वारे जाऊ शकतो. हा आहे मॅप. या मॅपद्वारे पूर्ण माथेरानचा व्ह्यू पाहू शकतो आपण, कुठे कुठे जायचे. जर तुम्हाला हॉर्स रायडिंग करायची असेल तर पर पर्सन 500 रुपये घेतले जाते. त्याद्वारे तुम्ही सुद्धा पूर्ण माथेरानचे पॉईंट एक्सप्लोअर करू शकता. जर आपणास माथेरानमध्ये रूम पाहिजे असतील तर तिथे 1000 ते 1500 रुपयाला आपल्याला रूम भेटू शकतात. खूप चांगल्या रूम्स. तर चला मित्रांनो, आपण जाऊ आपल्या फर्स्ट पॉईंटकडे, पनोरमा पॉईंट. हा पॉईंट मार्केटपासून साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतर उत्तर साईडला वसलेला आहे. माथेरानमधील सर्वात मोठा पॉईंट म्हणून पनोरमा पॉईंटला बोलले जातं. इथून 360 डिग्री डोंगर दऱ्यांचा सुंदर नजारा आपण पाहू शकतो. सूर्योदय पाहण्यासाठी हे खूप प्रसिद्ध आणि माइंड रिलॅक्स करण्यासाठी खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. तर चला तर जाऊया आपण आपल्या दुसऱ्या पॉईंटकडे, इको पॉईंट. इको पॉईंट मार्केटपासून 2.5 किलोमीटर पूर्व दिशेला वसलेला आहे. इको पॉईंटमध्ये आपला आवाज परत रिटर्न येतो. मित्रांसोबत मजा करण्यासाठी हे परफेक्ट ठिकाण आहे. अजून मित्रांनो, चला आपल्या तिसऱ्या पॉईंटकडे. याचं नाव आहे लुईसा पॉईंट. लुईसा पॉईंट मार्केटपासून 3 किलोमीटर अंतर दक्षिण पश्चिम साईडला वसलेला आहे. लुईसा पॉईंटवरून किल्ल्यांचा व्ह्यू इतका जबर दिसतो. पावसाळ्यात धबधबे खूप सुंदर दिसतात. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण खूप फेमस आहे. निसर्गाचा खरा आनंद इथे अनुभवायला भेटतो आपल्याला. तर मित्रांनो, आपला नेक्स्ट पॉईंट आहे सनसेट पॉईंट. मार्केटपासून 2.5 किलोमीटर पश्चिम साईडला वसलेला हा पॉईंट. इथून सूर्यास्त खूप सुंदर दिसतो. संध्याकाळी आवाज, आकाशाचे रंग बदलताना दिसतात. रोमॅन्टिक आणि शांत वातावरण असते. त्यामुळे सनसेट पॉईंटला तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा माथेरानचा ब्लॉग? जर हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अधिक ब्लॉगसाठी चॅनेलला शेअर करा. थँक्यू.